बोला की सर. चव्हाण सर, जितू चव्हाण सर, कॉमेंट्री बॅक. बर कॉमेंट्री बॅक मध्ये या. मला नका फोन करू, एस के सरांना करा. शशी कोचळे, माईकशी संपर्क साधा. ताबडतोब या इकडं. शशी कोचळे. पहिला बॉलर कोणी. शशी कोचळे या या या. जरा थोडं बोला. तो येतो पण थोडं बोला. एक बॉल झालाय. शशी कोचळे, माईकशी संपर्क साधा. एक बॉल एक रन झाली. आणि उत्कृष्ट चेंडू रॉबिन यांचा. मोर्शिलला काही समजलेलं नाही. संघाची धावसंख्या झालेली आहे 1. 2 बॉल 1. अनुभवी असे दोन्ही खेळाडू. पुन्हा एकदा डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी करत आहे रॉबिन. पुन्हा एकदा डॉट. चांगल्या गोलंदाजी पाहायला मिळते रॉबिन सरांच्या माध्यमातून. जर पाहिलं गेलं तर पॉवर प्लेची ओव्हर मित्रांनो असते. धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा धावसंख्या धावफलकावरती पाहताय. तब्बल 5 चेंडूचा खेळ संपलाय. एका बाजूला जर पाहिलं तर चांगले स्टारकास्ट असणारा संघ आपण पाहतो. अमोल सोनवणे यांच्या मालकीचा असणारा संघ शिवनेरी. त्यासोबत समोर असणारे फलंदाज जे खेळतात त्यांच्या मालकीचा, मोहसिन सरांच्या मालकीचा संघ हा अजिंक्य तारा पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल 2 धावा धावफलकावरती दिल्यात. रॉबिन युवराज सिंग बावधन गावचा हा एक खेळाडू आपण पाहतोय. येणारा गोलंदाज दर्शन धनावडे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. धनावडे गावचा हा खेळाडू आपण पाहतोय. त्याच्या जोडीला जर पाहिलं तर ऑन साइडला जर पाहिलं तर डाव्या हाताचा हा विस्फोटक फलंदाज गौरव सोनवणे. चला पंच चला सामना चालू करायचा. दर्शन धनावडे गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालेला पाहतोय. एका बाजूला गौरव सोनवणे. गौरवने हा चेंडू खेळून काढला. 1 धाव नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळते. सी ग्रुपचा सामना पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये झालेल्या सामन्यामध्ये आत्ताचा हा दुसरा सामना पाहतोय. पहिला सामना मात्र प्रतापगड वॉरियर्स या संघाने जिंकला. आखूड
पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड रिझनला गेलेला पाहिला. निर्दय म्हणावा लागेल. चेंडू मोशन मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती. 6 बॉल मध्ये एकही धाव घेतली नाही. एक घेतली. असं नको सांगायला. नको नको एखाद्याला राग येतो. तेच की राग येतो. डिक्लेअर झोन मध्ये गेलेली धावसंख्या पाहतो 1 धाव. धावसंख्येवरती चांगली गोलंदाजी पाहतो दर्शन दानवडेच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. यानंतरचा होणारा सामना अजिंक्य तारा वर्सेस प्रतापगड. दोन्ही संघ सज्ज राहायचं. अजिंक्य तारा मात्र मैदानात अजूनही खेळताना दिसतोय. बॅकवर्ड रिझनला पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जाऊन चेंडू स्थिर झालेला पाहतोय. जर पाहिलं तर धावसंख्या जाते 5च्या घरात. एकेरी धावसंख्याच धावफलकावरती पाहायला मिळते. 6 ओव्हरचा सामना. चांगली फलंदाजी करावी लागेल. जर पाहिलं तर एका बाजूला तेजस शिंदे, आकाश परांडे, सचिन पवार, दर्शन दानवडे सारखे मोठे स्टारकास्ट पाहायला मिळते. आणि जर घेतलं नाही तर अमन सोनवणे. बेल्स पडली त्याच्यामुळे थोडासा व्यत्यय आला. अमोल सोनवणे हा एक विस्फोटक खेळाडू आहे. स्वतः संघ मालक मैदानात दाखल झालेत. दर्शन दानवडे नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. कर्णधाराला साजेशी अशी गोलंदाजी करतोय. आकाश फरांदे मात्र यष्टीरक्षकाची भूमिका योग्यरित्या पूर्ण करतायत. हा बोल. चला फलंदाज मैदानात पळत यायचे. कोण आहे? अजय मोहिते. सुरूर गावचा हा खेळाडू एक चांगला खेळाडू फलंदाजीसाठी मानला जातो. एका बाजूला जर पाहिलं तर गौरव सोनवणे. स्वर मारा. चुकीचा मारा. पंचांच्या जमिनीला समांतर धाव मिळते. अवांतर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाते 6च्या घरामध्ये. अजूनही धावसंख्या वाढवावी लागेल. चांगली गोलंदाजी चालली. एका बाजूने जर पाहिलं तर रॉबिन सारखं गोलंदाज मैदानामध्ये अनुभवी गोलंदाज आहेत. साजेशी गोलंदाजी नवोदित गोलंदाज देखील चांगल्या पद्धतीने करताना पाहतोय. बोल्ड मात्र अजय मोहिते पवेलियनच्या इशाऱ्याखाली जाऊन स्थिर होत आहेत. पंचांचा इशारा होतो. ओव्हर समाप्त. 2 ओव्हर समाप्तीनंतर 2 मोठ्या विकेटचं पतन मित्रांनो पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर 6च्या घरातच धावसंख्या आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 12 बॉल 6 रन झाले. 12 चेंडूचा खेळ संपला मित्रांनो. येणारा 24 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. तत्पूर्वी 12 चेंडूमध्ये 6 धावा, 2 मोठ्या विकेट. पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली येणारा फलंदाज केतन शिंदे. एका बाजूला जर पाहिलं तर 2 बंधू एकमेकांविरुद्ध खेळताना दिसत आहेत. हार्दिक पांडे, कुणाल पांडे जसे वेगवेगळ्या संघात खेळताना दिसतात त्याच पद्धतीने तेजस शिंदे आणि कुणाल शिंदे, केतन शिंदे दिसत आहेत. येणारा फलंदाज बंटी सरोवर गावचा दिसतोय. बंटीच ना? बंटी. हा गोलंदाज रॉबिन शिंदे, रॉबिन हुड आमचे मित्र स्माइल करतायत. चांगली क्षेत्ररक्षण सजवलंय. काय चेंडू होता खोदून काढला. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. झेल टिपलाय. मोठ्या विकेटचं पतन. अमोल सोनवणे उचलून घ्या त्याला. चांगली कॅच घेतली. दर्शन दानवडे बॅलन्स केला पूर्ण शरीराचा.
आणि चांगली झेल टिपली रॉबिन सिंग आमचे मित्र रॉबिन यांना मोठा विकेट मिळाला. गौरव सोनवणे पावलांच्या आश्रयाखाली जातोय. चांगली गोलंदाजी करतात रॉबिन सर बावधनगावचा खेळाडू. चला टीममेट झाली असेल तर येणारा फलंदाज मैदानात पळत यायचं. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आणि संघमालकांना विनंती की ड्रिंक ब्रेक राहणार नाही. तेजस शिंदेच्या चेहऱ्यावरती हास्य दिसून येतं. फलंदाजाचं नाव सांगायचं 12वा खेळाडू माईक जवळ पाठवा. शिखर जाधव खानापूर्ण राजू शिर्के आमचे मित्र यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आपण पाहतो. शिखर बसल्याने उंच मारलेला पेट मात्र क्षेत्ररक्षक तैनात. झेल उलटा जाऊन झेल टिपणं खूप अवघड असतं मित्रांनो. ती झेल मात्र या ठिकाणी खेळाडूने टिपलेली पाहतो. मग कॅच घेणाऱ्या खेळाडूचं नाव काय? आकाश आदित्य चांगली कॅच टिपली मित्र. रॉबिन सर यांना हॅट्रिकचा चेंडू. अमोल सोनवणे यांच्याकडून या झेलला 500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलं. हसू नका, देऊन टाका. रॉबिन सर यांना हॅट्रिक जर घेतली तर 1001 रुपया अमोल सोनवणे यांनी डिक्लेअर केलाय. रॉबिन यांनी हॅट्रिक फक्त घ्यावी. 1001 रुपये आणि तिरंगाला बिर्याणी. येणारा फलंदाज केतन शिंदे तेजस शिंदे यष्टी रक्षकाची भूमिका पार पाडतात. त्यांचे बंधू पाहतो आपण. केतन रॉबिन यांना वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. अमोल सोनवणे यांच्या वतीने हॅट्रिकचा चेंडू आहे. हॅट्रिक जर घेतली तर तिरंगाला बिर्याणी मनसोक्त आणि 1001 रुपया. अरे नक्कीच रिवर्स अटेम्प्ट केला. फसवलं. बिर्याणी तर गेलीच. 1001 पण गेले. हसू नका दोघे एकमेकांकडे बघून. चांगली गोलंदाजी करताय तुम्ही. अशीच लई चांगली गोलंदाजी करा. अमोल सोनवणे आनंदात. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 7. महेंद्रसिंग धोनी यांच्या जर्सीचा क्रमांक 7. हा चेंडू खोदून काढला. इथं मात्र कार्पेस्ट्रोक चुकीचं क्षेत्ररक्षण आणि या मिळतील 4 धावा. धावसंख्या जाते 11च्या घरात. चांगले क्षेत्ररक्षण केलं, काही हरकत नाहीये. रॉबिन सर आपल्या खेळाडूंना नक्कीच प्रेरणा देतात. टेन्शन नको घेऊ, पुढचा बॉल मी काढतो बरोबर असं सांगितलंय त्यांना. आणि अमोल सोनवणे नक्कीच नवोदित खेळाडूंना आपल्या संघामध्ये चान्स देताना दिसतात वारंवार. या ठिकाणी काय गोलंदाजी होती बघितलं ना. दर्शन दनावडेला सांगितलं होतं टेन्शन घेऊ नको, पुढचा चेंडू मी व्यवस्थित टाकणार आहे. आणि तो नक्कीच निर्दय पाहिला मिळाला चेंडू. धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा धावपलकावरती पाहतोय. तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक बाकी ह्या ओव्हरमधील. पुन्हा एकदा बॅकवर्ड रिझनला गेलेला चेंडू. तेजस कर्णधार या संघाचा पाहतो कोणाला गोलंदाजी देते. 11 धावा धावपलकावरती आहेत. दर्शन धनावडे गोलंदाजीच्या मार्कवरती जाताना दिसतील. तेजस शिंदेचा पुकार. आकाश फरांदे मात्र यष्टीरक्षकाची भूमिका पार पडतील. तेजस शिंदे येतील लॉंग अपच्या दिशेनं. या ठिकाणी 3 ओव्हर समाप्तीनंतर 11 धावा धावपलकावरती पाहतो. पंच विनंती असेल जरा स्पीड घ्या. पंच
येतो ना जर आपल्याला कळलं पाहिजे कोणाचा असं गेम आहे आता काय आता चला स्पीड घ्या, त्यांचं विनंती असेल. क्षेत्रक्षण सजवलेलं पाहतोय. पुढची टीम चौघून आलेली आहे बंगल्यात नाव काय सरांचं? भोसले सर आपल्या टेरेसवरून आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करतात. अचूक टप्पा बॅकवर्ड रिझनला चेंडू गेला. निर्धाव म्हणावा लागेल चेंडू. प्रतापगड वॉरियर्स या ठिकाणी नक्कीच आनंदात एक विजय प्राप्त केलेला संघ मैदानात होतोय. यानंतर मात्र अजिंक्य तारा वर्सेस प्रतापगड होणारा सामना आपण पाहणार आहोत. चांगले क्षेत्रक्षण सजवलं. अमोल सोनवणे यांना नक्कीच आनंद होतोय. ब्लॉक चेंडू म्हणावा लागेल. बॅकवर्ड रिझनला गेला. निर्धाव चेंडू. 3 ओव्हर समाप्तीनंतर जर पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती होत्या. तब्बल 4थी ओव्हर वैयक्तिक दुसरे सांघिक 4थी ओव्हर घेऊन सज्ज झालेला गोलंदाज दर्शन दानवडे गोलंदाजीच्या मार्कवरती 2 चेंडू टाकले. निर्धाव म्हणावे लागतील. चांगली गोलंदाजी करतोय. चेंडू कुठे काढला. अमोल सोनवणेच्या हातात चेंडू. जरा इकडे बघा एकदा तुम्ही. अमोल सोनवणे कॅमेराकडे बघा तुम्ही. हात कर हात. नक्कीच मोठ्या विकेटचं पतन. येणारा फलंदाज मैदानात येतोय. पळत यायचं. 3 रन कव्हर केल्या बघ त्यांना. गणेश तांगडे संघाचा आत्मा, मेंटर म्हणून ज्याला ओळखलं. कोणत्या? आणि टोलनाक्याचे सर्व गणेश तांगडे. अकलक सरांचा आवाज. जरा पाय उचला. एवढी स्तुती केली जाते तसा खेळ दाखवा असं अकलक सर सांगतायत. मेंटर म्हणून ज्यांना या संघ मालकाने विश्वास दाखवला खेळवलाय इथं गणेश तांगडे ओझरडे गावचा हा खेळाडू. धावसंख्या 11च आहे. 4थीवर 3 डॉट चेंडू पाहिलेत. काय क्षेत्ररक्षण होतं. सचिन पवार वेलंगावचा खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण स्लोअर थ्रो पाहायला मिळाला. चुकीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. तत्पूर्वी त्यांचं धावा किती झालं ते सांगायचे. 2च धावा. 3 धावा. गणेश तांगडे नक्कीच चांगली फलंदाजी केली. थांबले होते. वाट पाहिली होती. चांगली गोलंदाजी करतो तो दर्शन दानवडे आपल्या संघासाठी. झेल सुटला धर्मनाथाला जाऊन. तत्पूर्वी इथं 2 धावा पूर्ण धावसंख्येला कलात्मक धावसंख्या जर पाहिली तर 16च्या घरात 16 ओव्हरीचं धोक्याचं धावसंख्या 16च्या घरात जाऊन स्थिर होते. पंचांचा इशारा. ओव्हर समाप्त. 4 ओव्हर समाप्तीनंतर तब्बल 16 धावा धावफलकावरती. वरती खाली 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 आहे माणूस कोण ठेवा नीट. फेका फेका. तसं नको सोडू. सोड सोड सोड. आम्ही बॅटला पावली होती त्या वेळेला.
मुंबईचा हा गोलंदाज आपण पाहतोय. स्वर मारा पहिला चेंडू पहिली ओव्हर 5 सॉरी वेलंग मुंबई पोलीस सचिन पवार. तेजस शिंदे काय बोलताय तुम्ही? ग्रेट बॉल. वाव ग्रेट. चांगला बॉल टाकला असा तेजसचा पुकार. डॉट आहे वाईड आहे हा वाईड आहे पहिला वन डाऊन चेंडू जातो सीमा रेषे पार. या माहिती जुना नाही जात. हो थांबा जरा इथे सर. तुम्ही पंच आहात. कॅमेरा चालू आहे. आतून आवाज देऊ नका काय. चौकार मारलाय गणेश तांगडे सर ऑन द फायर दिसतात. अखिल काजी सर यांच्या शब्दाला किंमत दिलेली आहे. चांगली फलंदाजी करतात. आपल्या संघासाठी धावून आलेले दिसत आहेत. धावसंख्या चांगली पाहतो आता धावफलकावरती. हा आता स्लोअर पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल. लेगसाईडच्या दिशेने कार्पेटला गुदगुला करत चेंडू थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण तत्पूर्वी एकच धाव. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 22. पंच बॉल आलेला आहे. मॅच बॉल घ्या. 23 धावा. नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅकवर्ड रिझनला गेला आकाश परांडे. यष्टीरक्षकाची भूमिका योग्यरित्या पार पडतायत. अमोल सोनवणेचा आवाज वाढलेला दिसतोय. केतन आवड झाला. चेतन नाही केतनच नाही बंटी नाव येते. पंचांचा निर्णय 1 धाव. धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या जाते 24च्या घरात. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शेष शिल्लक बाकी. धावसंख्या नक्कीच कमी धावतालकावरती दिसते. तेजस शिंदे यांच्या हातामध्ये गेलेला हा चेंडू. इथं चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्येत वाढ. पंचांचा इशारा. ओव्हर समाप्त. धावसंख्या 5 ओव्हर समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती पाहतो. येणारे शेवटचे चेंडू 6 शिल्लक शेष बाकी. येणारा गोलंदाज कोण पाहण्याजोगा असेल. कृपया पाण्याच्या बाटल्या जे कोण पितो ना त्यांनी एका बाजूलाच ठेवा. अशा मैदानात फेकू नका. अस्ताव्यस्त. इथं नावं गंटलेत सगळी. बंटी नाही. बंटी म्हणून कोणतरी बोला की. मयूर भोसले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं दिसतंय. 25-26 नाही 25 सांगितलं की इकडे नाही बाउंड्री गेला कसं 17 होता 4 ओव्हर. त्यानंतर पहिला बॉल वाईड आला 18. परत बाउंड्रीला 4 24 22. सुंदर समोरलेला चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण. आता मात्र गणेश तांगडे ऑन द फायर. शेवटचे 5 चेंडू अखलक काजी सरांकडे. वैयक्तिक पारितोषिक आदित्य. गॅप काढायचं काय 26 कुठं नक्की चांगला चेंडू होता. बॅकवर्ड रिझनच्या दिशेने गेला. स्लिपच्या दिशेने आनंद मोरे डॉक्टर यांच्या हातात गेलेला चेंडू पाहतोय. आताशी मला मूर्ती दिसली. मूर्ती खरंच मोठी आहे. हसतात गालातल्या गालात. पण ठीक आहे. पंकज भोसले देखील तुमचा सामना पाहतोय बरं का.
हा हा विन झालं ना ट्रेक तुमच्यावर आहे आमचं भवितव्य तुम्ही काढता म्हणून मी थांबलो. काय चेंडू खोदून काढलाय गणेश टांगरे यांना अकलक काजी सर यांची कोणी बंटानं मारू द्या रे काही विषय नाहीये पण गणेश टांगरेचं मार्गदर्शन आहे त्याच्यामुळे ते अकलक काजींकडे 101 रुपये पारितोषिक आहे. 33 धावा धावपलकावरती दिसत आहेत. पंचांचा इशारा होता स्वर मारा इथं पंचांच्या जमिनीला समांतर धावसंख्या मिळते अवांतर धावसंख्येला प्रतीक महांगडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आपण पाहतो. मित्रांनो तब्बल चांगली स्पर्धा खेळली एक गटातून यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. तो एक खेळाडू इथं दाखल झालेला पाहतोय. एक बॉल बाकी चौथी झाला सर. लेग साईडच्या दिशेने गेलेला फटका इथं पाहतोय क्षेत्ररक्षक सचिन पवार तैनात. एक धाव पूर्ण दुसरी घेण्याचा प्रयत्न बेंटे यांचा तत्पूर्वी एकच धावसंख्या पोहोचते 35 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. विजयासाठी आता तब्बल 36 बॉल 36 धावांची आवश्यकता आहे. तुम्ही जरा बोला मला घरी जाऊन यायचंय. चला बॅट्समॅन आज चला फिल्डिंग लावा लवकर.
ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 12 रन. पुढील षटक घेऊन आले आहेत गौरव सोनावणे. दुसरे षटक आणि हा पहिला चेंडू. नो बॉल. पहिला चेंडू नो बॉल. नो बॉल. या बॉलला फ्री हिट असेल. पुढचा चेंडू सुंदर टप्प्यावर टाकलेला निर्धाव चेंडू. सुंदर असा षटकार. आकाश यांच्या मागे. दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. यावेळी समोर मारलाय. कॅचच्या पिले पण या ठिकाणी सुटलाय कॅच आणि या 4 धावा. धावसंख्या 24. या चौकारानंतर धावसंख्या पोहोचली आहे 24 रनांवरती. दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. या ठिकाणी रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न परंतु बॉल गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. आणि थोडी मिसफील्ड झाली आहे पण 1 धाव. 2 धाव. हो 27. धावसंख्या पोहोचली आहे 27 रनांवरती. 1 बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. पॉवर प्लेचा दुसरा शेवटचा चेंडू. यावेळी सुद्धा लेग साइडला फटकावलाय. आणि 1 धाव पूर्ण. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 28 रन. धावसंख्या झाली आहे 28 रन. हे तिसरे षटक. पॉवर प्ले संपला आहे.
पहिला चेंडू, नो बॉल. बॉल गेला डिक्लेअर झोन मध्ये. नो +1 अशा या 2 धावा या बॉलवरती. धाव संख्या झाली आहे 30 रन. आणि हा पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातला. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण सुंदर असा ब्लॉक टाकलेला आहे. धावसंख्या पोहोचली आहे 31 रनांवरती. आणि हा हेलिकॉप्टर कॅच इटची अपील या बॉलवरती. आणि हा षटकार. बोला बोला तुम्ही बोला. टॉस पाडायला पुढचा सामना प्रतापगड पॅन्थर्स, अजिंक्य तारा. कोण आहे प्रथम?